पावसाच्या पाण्यानं मुंबईची गती मंदावली। मुंबईची लाईफलाईन विस्कळीत तर रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही खोळंबली। मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, मुंबई पालिकेचं आवाहन। राज्यभरामध्ये पावसाचा हाहाकार। ठाणे, पालघर आणि भिवंडीमध्ये शाळांना उद्या सुटी, तर इतर भागातील शाळांचा निर्णय संध्याकाळच्या परिस्थितीनुसार। मुख्यमंत्र्यांची माहिती। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं। जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर, नदीकाठची गावं सुद्धा पाण्याच्या विळख्यात। पावसामुळे मराठवाड्यामधील 800 गावं बाधित। 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाशिममध्ये 40 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पंचनामे करून तत्काळ मदत करण्याच्या दिल्या सूचना। वाशिममध्ये पावसाचा कहर। कांच आणि उतावळी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलडाण्यामध्ये पावसाचं थैमान। पूर्णा नदीला पूर आल्यानं शेतीचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राधाकृष्णन यांचं केलं कौतुक। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी होणार निवडणूक। एनडीएचे उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन उमेदवार। ठाकरे, शरद पवारांच्या खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।